श्री स्वामी समर्थ. आज आपण नवीन प्रकारचा एक शिरा पाहणार आहोत. तेल आणि गव्हाच्या पिठाचा. आपण रव्याचा आणि तुपाचा शिरा कायम करतो. हा एक नवीन प्रकार आहे. नक्की बघा शेवटपर्यंत. आणि आवडला तर व्हिडिओ तर लाईक नक्की करा. बघा इथं मी गव्हाचं पीठ घेतलंय, साखर घेतली, तेल घेतलंय, थोडा गूळ घेतलाय, वेलची पूड घेतली आणि दूध घेतलंय. दूध म्हणजे दुधाची साय आहे, ती ताजी साय आहे. इथं गॅस चालू करून यावर छान पात्र ठेवून गेले पितळाचं. आता त्यात तेल गरम केलेलं आहे. हे आपण याच्यात कोणतंही तेल वापरू शकतो, फक्त शेंगदाणा आणि मोहरीचं तेल वापरू नका, कारण त्याला खूप वास असतो म्हणून. हे सूर्यफुलाचं तेल वापरलंय मी. आता यात गव्हाचं पीठ घालून घेतलं. 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी तेल आहे. सनफ्लॉवर ऑइल आहे. तुम्ही हा शिरा खाणार तर रव्याचा शिरा पण विसरणार, इतका टेस्टी हा शिरा लागतो. थोडं पीठ भाजायला उशीर लागतो, पण छान टेस्ट येते शिऱ्याला. एकदम लालसर होऊ द्यायचं गव्हाचं पीठ, हलवत राहायचं म्हणजे ते खाली लागणार नाही. आता यात मी वेलची पूड घालून घेतली. आधीच वेलची पूड घालून घ्यायची, वरून घालायची नाही. आधी घातल्यामुळे त्याचा पूर्ण अर्क आपल्या पिठात उतरतो आणि आपल्या शिऱ्याला छान टेस्ट येते. बघा असं हलवत राहायचं. बघा कसं रवाळ होत चाललंय ते पीठ. अजिबात असं चिकन लागणार नाही किंवा चिपकणार नाही, तो एकदम असं रव्यासारखं होईल. आता यात मी दुधाची ताजी साय होती ती घालून घेते. तुम्ही दूध पावडर पण घालू शकतात किंवा तुमच्याकडे मावा असेल तो पण यूज करू शकतात. आता मी दुधाच्या सायच्या वाटीत जे पाणी आहे ते घालून घेते. 1 वाटीला थोडं कमी पाणी लागलंय. तुम्ही तुमच्या अंदाजाने करू शकता, कारण काही काही गव्हाच्या पिठाला जास्त पाणी लागतं, काही गव्हाच्या पिठाला कमी पाणी लागतं. तुम्हाला वाटलं तर पूर्ण दूधही टाकू शकता तुम्ही. बघा अजिबात चिपकणार नाही, एकदम छान भाजलं गेलं आपलं पीठ. आता यात साखर घालून घेऊ. गुळने घातलं तरी चालेल, पण मी 2 चमचे गुळ घातलाय, त्याचे छान टेस्ट येईल म्हणून. साखरी पूर्ण विरघळू नका देऊ. थोडीशी साखर जर आपण ठेवली तर छान खाताना असं क्रंचीपणा लागतो शिऱ्यामध्ये. म्हणून मी आता गॅस बंद करून दिला आणि आता गूळ टाकून घेईल. बघा असं गोळा व्हायला लागलाय. आपला शिरा छान शिजून गेलाय. आता एक गूळ टाकून घेतला मी. गरम असल्यामुळे गूळ लगेच विरघळेल. आपला गॅस बंद आहे. बकरी छान पीठ आपलं शेकलं गेलं आहे, अजिबात चिपकत नाही पातेल्याला. आणि कलर पण खूप सुंदर आलाय. आता यात मी मनुके घालून घेतले. तुम्ही हवे ते ड्रायफ्रुट्स वापरू शकतात किंवा खोबऱ्याचा कीस पण छान लागतो याच्यात. आपला शिरा तयार झालाय. तुम्हाला ही शिऱ्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. घंटीचा आयकॉन नक्की दाबा. श्री स्वामी समर्थ.